भगवान सांगतात की ह्या ज्ञानयोग्यांमध्ये दोन प्रकार आहेत, एक प्रवृत्तीपरक ज्ञानयोगी आणि एक निवृत्तीपरक ज्ञानयोगी। प्रवृत्तीपरक म्हणजे तो समाजामध्ये राहतो, समाजामध्ये राहणाऱ्या माणसांमध्ये राहतो, चलनवलन करतो, संसारिक माणसांसारखेच व्यवहार करतो, मात्र तरीही तो निवृत्त आहे। आणि एक निवृत्तीपरक संन्यासी आहे की जे समाजात राहत नाही, समाजातील कोणतेही व्यवहार ते करत नाही, एकांतामध्ये ती आपली साधना करत असतात। यातील हा समाजात राहणारा जो ज्ञानयोगी आहे तो कसा असतो? समाजामध्ये राहूनही, सामाजिक कार्य, सांसारिक कार्य करूनही त्याचे सर्व पापे नष्ट झालेली असतात। पाप त्याला शिवतच नाही। त्याची प्रत्येक कृती ही सद्भावना, सदाचार आणि पुण्य निर्माण करणारी असते। कारण या ज्ञानयोगीचे सर्व संशय प्राप्त झालेल्या ज्ञानामुळे मिटलेले असतात। कोणताही संशय, कोणताही प्रश्न त्याच्या मनामध्ये नसतो। त्याचं विजन एकदम क्लिअर असतं, त्याचं टार्गेट एकदम फिक्स असतं। त्याच्या मनामध्ये असलेले हेतू हे अगदी निश्चल, निष्पाप असतात आणि निष्पाप हेतूने केलेली कृती ही पुण्यच निर्माण करते। सर्व प्राणी मात्रांचं कल्याण करणं, विश्व कल्याण करणं हाच ज्याचा हेतू असतो त्याने आपलं मन जिंकलेलं असतं। त्याच्या मनामध्ये काम, क्रोध कोणताच विकार कधीच निर्माण होत नाही। त्याचं मन निष्पाप झालेलं असतं। त्याला कसला भ्रम, कसला मोह निर्माण होत नाही। अहंकार ज्या मनामध्ये कधी येत नाही। एखाद्या कृतीचं श्रेय, एखाद्या कर्माचं फळ आपल्याला मिळावं, नावलौकिक वाढावा असा त्याच्या मनामध्ये कधीही विचार येत नाही। आणि असं त्याचं निश्चल मन हे परमात्म्यामध्ये स्थिर झालेलं असतं। असे ब्रह्मवेत्ते, ज्ञानयोगी हे शांत ब्रह्माला प्राप्त करून घेत असतात। परब्रह्माला प्राप्त करून घेतलेले ज्ञानयोगी कसे असतात? काम क्रोध वियुक्तानां यतीनां यतचेतसां अभितो ब्रह्म निर्वाणं वर्तते विदितात्मनां। भगवान सांगतात अशा ब्रह्मवेत्यांचा काम क्रोध हा पूर्ण मावळलेला असतो, पूर्ण संपलेला असतो। त्याचं बीज सुद्धा ते शिल्लक ठेवत नाही। काम क्रोधाचा भाव त्यांचा नसतो। मन त्यांनी जिंकलेलं असतं आणि मन जिंकल्यामुळे मनामध्ये काय विचार यावेत, कोणता भाव निर्माण व्हावा यावर त्यांचं पूर्ण नियंत्रण असतं। ते ठरवतील तेच विचार त्यांच्या मनात येतात, ते ठरवतील तोच भाव त्यांच्या मनामध्ये निर्माण होतो। परब्रह्म, परमात्म्याचा साक्षात्कार त्यांना झालेला असतो। असे जे ज्ञानी पुरुष असतात त्यांना सर्व बाजूनी शांत परब्रह्म, परमात्माच प्राप्त झालेला असतो। अशा त्या शांत परब्रह्माशी ते एकरूप झालेले असतात। त्यामुळे त्यांना आपण शांती मूर्ती म्हणतो। शांती त्यांची कधी ढळत नाही, कुणी ढळवू शकत नाही, कुणी ठरवून सुद्धा त्यांना क्रोध आणू शकत नाही। असे हे संत ज्ञानयोगी आहेत, कर्मयोगी आहेत। बाहेरच्या विषय भोगांचे चिंतन ते कधी करत नाही। त्या बाहेरच्या विषयांना ते बाहेरच ठेवतात। कधीतरी संसारिक माणसासारखा बाह्य विषयांचा भोग घेतला तरी सुद्धा त्यांच्या मनामध्ये मात्र विषय भोगांचं चिंतन नसतं, विषय भोगांना प्राप्त करण्याची इच्छा नसते आणि त्यामुळेच ते विषय भोगांना बाहेरच ठेवण्यात यशस्वी होतात। विषय भोगांचा त्यांच्या अंतःकरणाला यत्किंचितही स्पर्श होत नाही।
आणि आपली संपूर्ण चेतना दोन्ही भुवयांच्या मध्ये ज्या ठिकाणी आपण गंध लावतो त्या ठिकाणी आहे आज्ञा चक्र। अशी आपली संपूर्ण चेतना, आपली संपूर्ण दृष्टी ते दोन्ही भुवयांच्या मध्ये म्हणजे आज्ञा चक्रावर स्थिर करतात। आणि आपल्या नाकातून येणारा प्राणवायू, अपान वायू, ह्या वायूवर, आपल्या श्वासोच्छवासावर ते आपलं लक्ष केंद्रित करतात। प्राण आणि अपान या दोन वायूंना सम करून आपली इंद्रिये, आपलं मन आणि आपली बुद्धी त्यांनी जिंकलेली असते। सारासार विचार, सत्सद विवेक बुद्धी त्यांना प्राप्त झालेली असते। अशा मोक्ष प्राप्तीसाठी तत्पर असलेले संत, मुमुक्षु, मुनी, ज्यांनी संसारिक मौन धारण केलेलं असतं, काया वाचा मने ज्यांनी स्वतःला परमेश्वराच्या चरणी समर्पित केलेलं असतं, इच्छा, भय, क्रोध ज्यांना शिवत सुद्धा नाही, असे संत, असे ज्ञानयोगी, कर्मयोगी संत हे नेहमीच मुक्त असतात। श्वास संपले आणि इच्छा बाकी राहिल्या तर त्याला आपण मृत्यू असं म्हणतो, परंतु श्वास बाकी आहेत आणि इच्छा सर्व संपल्या, मन निरीच्छ झालं की त्याला आपण मुक्ती असं म्हणतो। मुक्ती म्हणजे काही मृत्यूनंतर कुठेतरी आपण पोहोचणार आणि मग मुक्त होणार असं नाही। मोक्ष म्हणजे काय? मोहाक्षयती इति मोक्षः। ज्याचा मोह संपला, ज्याच्या चुकीच्या धारणा संपल्या, ज्याच्या आयुष्यातले भ्रम संपले, ज्याला सूर्यप्रकाशासारखं स्वच्छ असं सत्य दिसू लागलं, त्या सत्याचा अनुभव येऊ लागला, संसारातील सर्व आसक्ती संपली, संसारिक मोह संपला, किंवा संसाराशी कोणतंही कर्तव्य राहत नाही, संसाराकडून काही मिळवणं राहत नाही, आणि काम संपूर्ण संपला की क्रोधही संपतो। कोणाबद्दलही मनामध्ये क्रोध राहत नाही, द्वेष भावना राहत नाही, सर्वांप्रती प्रेम भाव निर्माण होतो आणि मग फरक कोणी राहतच नाही। आणि ज्या ठिकाणी द्वैत संपतं त्या ठिकाणीच अद्वैत निर्माण होतं। संपूर्ण ब्रह्मांड हा माझाच विस्तार आहे असं त्या ज्ञानयोग्याला भासू लागतं। संपूर्ण ब्रह्मांडामध्ये एकच परमात्मा त्याला दिसू लागतो। हा अनुभव कर्मयोग्याचा आहे, हा कर्मयोगाचा मोक्ष आहे। भगवान म्हणतात, माझा भक्त, मला सर्व यज्ञ आणि तपांचा भोक्ता, सर्व लोकांच्या ईश्वरांचाही ईश्वर, प्राणीमात्रांचा सुहृद, अर्थात स्वार्थरहित, दयाळू आणि प्रेमी असे तत्वतः समजून परमशांतीला प्राप्त होतो।